आता मला सांगा काय हवंय तुला? बायकोची इच्छा कोणी पूर्ण करायची असते? नवऱ्याला. होय ना? हो. म्हणजे तुम्ही माझी प्रत्येक इच्छा परिपूर्ण करायला हवी. नवऱ्याची बायकोनं आणि बायकोची नवऱ्या करायलाच इच्छा पूर्ण करणं हा धर्म आहे. मग जगाचा देव असलो की तुझा नवरा आहे. हो. काय हवंय तुला? चला ना. काय ते? चला ना माझ्या समवेत बर आज मृत्यू लोकांच्या ठिकाणी वनविहार करूया. आयुष्य मोला
मान्य मला आत्म केल्यानंतर स्वर्गवासाची प्राप्ती केव्हाही होत नाही. विश्वासाखाली झालं त्याला आत्महत्या केली. त्याला प्राप्त झालाय तो रौरवमध्ये नरक. आम्ही जिवंत असून सुद्धा रौरवाचा मार्ग बघतो. तो कलंकीचा परमेश्वराला तो टाकला होता. तो कलंक पुनश्च आमच्या जीवनाला भोगावा लागतो. सांगा का म्हणता तुम्हाला निश्चित आणि परम भक्त पण वैकुंठीचा त्याग करून मी तुझ्याकडे मूर्तिमंत स्वरूपानं वतीने झालाच खरे. पण ते का सांग समजून त्याच्यापासून एक काल पहिलीने त्यानं आम्ही तुझी भक्ती केली. असं शहरी खोदून झाले तरी स्वप्न चिंतन नाही. देवा फक्त तुलाच भजीला आणि तुलाच तुझीला भक्तांच्या सकाळी म्हणून पुत्र प्राप्त होता. त्यांच्यापासून पुत्र हिरावून गेला. माणसाच्या जन्मापूर्वीच कर्म रेखाटलं जातं. ते कुणालाही जाणता येत नाही, देवाला सुद्धा. पण तू दुःख करू नकोस. तुला झालेला सुंदर पुत्र तुझ्यापासून रिक्त झालाय म्हणून शोकसागरात तुम्ही उभयता बुडून गेला. या वैकुंठीच्या नारायणाचा तुला शब्द आहे. या क्षणापासून 12 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर तुझा पुत्र तुला मिळेल. तुला विरह सहन करावा लागेल. सहन करून मोकळा झालास. 12 वर्षानंतर पुत्र मिळेल. पुत्र झाला अंतपासून हिरावून गेला आणि सुद्धा भविष्यात 12 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आमचा पुत्र आम्हाला पुनश्च मिळणार आहे. देवा मला ज्ञात आहे. देव या विश्वात नाही. अभंगाची ग्रह बनते सुद्धा भंग मारणार नाही. तुझ्या शब्दाला माझा अविश्वास मुळीच नाही. कुणी भांडू नका, भांडू नका, भांडू नका. हरिनामाविना जन्मनुजा जाई गया. हरिनामाविना जन्मनुजा जाई गया. क्षणभंग है जीवन पुरे तुम्ही भांडू हरिनाम
दीनानाथा पद्मनाभ दीनानाथा पद्मनाभ हा माझी अल्पही वासना तुझो उदारा तारणा लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा मला क्षमा करा. या संकटाचं निवारण करण्यासाठी आणखी माझ्याजवळ काही पर्याय नाही. मला क्षमा करा. आता याचं लग्नच लावते. नवरा बनून आलाय. या नवरोबाचं लग्नच लावते. आता नवरोबा अगदी नवऱ्याप्रमाणे शोभून दिसतोय आणि त्याच्या ओठावर जी मिशी आहे त्या नवरोबाच्या ओठावर जी मिशी आहे ती आकड्यावाणी शोभून दिसते आणि म्हणूनच याला इथं लवकर लग्न लावायला हवं. याला खूप घाई झाली. तुमची छाती हो जळली तुझ्या
देवा मला दे तो देवा मला देतो तो देवा मला देतो आहा बांधिले घुमट किल्ल्यात दयाला भगती पिंपळवट तेथे रोप गोल घालितो दयाला पाठी गोल घालितो देवा मला देतो लहानपण देगा देवा मुंगीचा घरे कारवा लहानपण देगा देवा आहा ऐरावत रत्न थोर दया कुशाचा मार लहानपण देगा अंतरिक्षात एक पुष्पक विमान मला दिसतंय. विमान काय करणार? हे पुष्पक विमान त्या करंडकाला नेण्यासाठी आलंय. करंडकाला? होय तेव्हा हे राजा देवा जे आतापर्यंत अथर्व केला अत्याचार केला त्याला विनासाठी पुष्पक विमान देवा हे पोरं उलगडणार नाही. या करंडकाला देण्यासाठी पुष्पक विमान नाही ते एका गंधर्वाला देण्यासाठी पुष्पक विमान. होय देवा बोलण्याचा अर्थ जो आतापर्यंत तुमच्या बरोबर विचारानं वागला ज्याला धर्म प्रस्थापित केला तो म्हणजे कुणी रानात राहणारा रानटी माणूस किंवा असुर किंवा राक्षसही नाही. तो होता देवलोकीचा गंधर्व. सुराज नामक गंधर्व होता तो. देवलोकीचा गंधर्व मग अशा वाटते या मृतभूमीवर कसा? यालाही कारण आहे. एक दिवस अशी सुवर्ण सभा भरली होती पण शर्वाचा दरबार भरला होता. अशा समयाला उत्साहानं प्रेमानं वरुण देव काहीतरी बोलत होता. अशा वेळेला वरुण देवाला जेव्हा कळले तेव्हा तुझ्या देवलोकीचा गंधर्व असूनही सुद्धा एक गरळ विष ओकलास गारण्याने शब्दात तुझ्या मुखातून बाहेर पडले. हे गंधर्वाचा मृत्यूलोकाच्या ठिकाणी एक राक्षस पक्षी तुझ्यातील सर्व तत्व नाहीस होऊन अधोगतीकडे झुकशील. वाईट एवढंच नव्हे तर एक स्त्रीला पण असा शाप देतात. गंधर्वानं त्याचे वरुणदेवाचे चरण धरले. गयाला ते दसरा मागू लागला तेव्हा वरुणदेवाच्या मुखातील ते शब्द एक छात्र पुरोत्पन्न नामक तरुण तो दुस्तान नामक तरुण आहे तर वरुण देवाचा परम भक्त एवढा नव्हे तर वरुण देवाचा शिष्य असेल त्याच्या शब्दाचा आघात तुझ्यावर होता.
आणि या वरुण भक्ताचा शस्त्राचा आघात त्याला लागताच त्याचा उद्धार झालाय. वरुण देवतेचा भक्त ज्या वेळेचा आघात करायचा देवलोकी प्रवेश नाही. यांच्या शस्त्राचा आघात त्याच्यावर झाला. देवलोकीचे देव पुरुषोत्तमपर्यंत गेले. होय. पण देवा तू शब्द दिला का 12 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधी आमच्या पुत्राची तुम्हाला प्राप्ती करून देणार होता. मग देवा तुझ्या शब्दाचा काय? तोही क्षण या क्षणाला आलाय. होय. कारण 12 वर्षाच्या प्रदीर्घ कालानंतर तुमचा पुत्र मी तुम्हाला देईल असे शब्द माझे होते. तो कालावधी फक्त आईच्या मला पूर्ण करायचा. हे राजन, हे महाराणी, तुमच्या दुष्मनात जन्माला आलेला तुमचा पुत्र तुमच्या नजरेसमोर आहे. समोर असणारा तो पुत्र आहे तो आमचा पुत्र आहे. तुमचा पुत्र आहे. देवा तुझ्या शब्दावर माझा विश्वास नाही. पण मला अजून एक शंका आहे. काय बोलतो? कारण माझ्या पुत्राचा शेवभान जलाशयात त्याला भेटून दिला होतो. तर हा माझा पुत्र विश्वाच्या ठाई अजून जिवंत. राजन, तुझी शंका रास्त आहे. जग आणि अग्नी यात प्रवेश ज्याचा झाला तो संपूर्ण गेला. मानवी देहधारी कुणी किंवा कोणताही जीव जलात किंवा अग्नी जिवंत राहू शकत नाही. पण तुमच्या मुलाला या कारण एका पाण्यात हवेत गेला आणि तो जिवंत कसा? हे राजन, महासागर, नदी, तलाव, ओहळ किंवा एखादी विहीर या असणाऱ्या उदकावर वरुण देवाची सत्ता असते. पाणी म्हणजे वरुण आणि वरुण म्हणजेच पाणी. तुझ्या मुलाला करंडकानं मारण्यासाठी हे केला. पण वरुण देवाला तुझ्या भार्येला वचन दिलं होतं 12 वर्षाच्या कालावधीपर्यंत तुझ्या मुलाला माझ्या सहभागात ठेवले. त्याप्रमाणे वरुण देवाला त्याला अलगद उचलून लहानाचा मोठा केला आणि केवळ सारा शस्त्रस्त्र विद्येत निष्कास केला. म्हणजे वरुण देवाचा भक्त आणि शिष्य दोन्ही तो झाला. तो तुझा देवदेवताचे ढेव परिषदेपर्यंत जावे म्हणून तुम्ही अथक प्रयत्न केला. होय. पण देवा माझ्या पुत्राला नाव रास्त प्रश्न आहे तुझा. हे राजन, तुझं नाव सोम आणि या तुझ्या मुलाचं नाव मी सोमकाल असं ठेवतो. कालांतरानं या तुझ्या राजगादीवर तो विराजित होईल. एवढंच नव्हे तर या भूपृष्ठाचा सार्वभौम सत्ताधीश होईल. तुझ्यापेक्षा तुझं नाव तुझा मुलगा रोशन करील. आदित्य करावडे यांकडून कविता करून हरिकुमार समोरचा माणूस आहे. आदित्य करावडे यांचे आभार म्हणून मेरुजिया माथा ऊर्ध्व गंगावान है. मेरुजिया माथा ऊर्ध्व गंगावान है. पक्षी तेथे आहे पंचरंगी. पक्षी तेथे आहे. आहा एक विस पाय उद्या दिशी बावत है.